महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज मुंबईमध्ये मेळावा पार पडला आणि या मेळाव्यावरती विविध विषयांवरती राज ठाकरे यांनी भाष्य केलं। कारण विधानसभा निवडणुकीनंतर आणि नवीन वर्षातला मनसेचा हा पहिला मेळावा होता। यामध्ये भाजपवर अजितदादांवरती मोठ्या प्रमाणात आणि ईव्हीएम विषयी मोठ्या प्रमाणात शंका जी आहे ती राज ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आमदार जे आहेत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ, आज मनसेचा मेळावा पार पडला, परंतु ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचा सूर होता जे ईव्हीएमच्या बाबतीत, तो सूर राज ठाकरेंचा देखील पाहायला मिळाला। कुठेही सेलिब्रेशन नाही, कुठेही आनंद व्यक्त केला जात नाही। ज्या पद्धतीने महायुतीला यश मिळालं त्याच्यावरती त्यांनी टीका अशा पद्धतीने केलेली आहे। काय प्रतिक्रिया तुमची? नाही, मला वाटतं ईव्हीएमच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी, त्यांच्या सगळ्या नेत्यांनी संशय घेतला होता, आक्षेप व्यक्त केला होता आणि या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला तपशीलवार पत्र दिलं होतं। त्याचं मला वाटतं मुद्देनिहाय स्पष्टीकरणसुद्धा निवडणूक आयोगानं दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं ईव्हीएमवर अशा प्रकारचा संशय व्यक्त करणं हे अत्यंत चुकीचं आहे। कारण गेली अनेक वर्ष या देशात अनेक राज्यात ईव्हीएमवर निवडणुका झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीलासुद्धा मोठ्या प्रमाणावर अपयश आलेलं आहे। त्याच्यामुळं म्हणजे आम्ही इथे अपयश स्वीकारणार ईव्हीएम असताना आणि इकडे यश मिळवणार, म्हणजे झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं, मग तिथे आम्ही ईव्हीएमचा वापर केला नाही। तिथे ईव्हीएम आमच्या बाजूनी नव्हतं, यांच्या बाजूनी होतं। विधानसभेच्या निवडणुका आल्या की ईव्हीएम आमच्या बाजूनी। मला वाटतं कुठलंही याला सुसंगती या ठिकाणी बोलण्याला नाही आहे, तेव्हा घटनांना नाही आहे। आता लोकसभेची निवडणूक झाली, मग आम्ही बारामती सोडून दिलं का सुप्रिया सुळेंसाठी? नंतर पोटनिवडणूक नांदेडची झाली, त्या ठिकाणी काँग्रेसचा खासदार निवडून आला, मग तिथे ईव्हीएम आम्ही काही सोडून दिलं का? त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचं रडीचा डाव खेळण्याची काही आवश्यकता नाही आहे। ईव्हीएम संदर्भात आणखी काही त्या ठिकाणी म्हणणं असेल तर निवडणूक आयोग किंवा आपल्या ज्या तत्सम यंत्रणा आहेत त्यांच्याकडे आपण स्पष्टीकरण मागू शकतो। पण त्यांनी असं देखील म्हटलं, राजू पाटलांना जे त्यांचं गाव आहे त्या गावातून देखील एकही मतदान नाही। त्यासोबतच बाळासाहेब थोरात असतील, त्यांचे 8 टर्म झाले ते आमदार होते, त्यांचे ते देखील त्यांचा देखील विश्वास बसत नाही की ते देखील हारले। अशा अनेक विषयांवरती बोलत असताना त्यांनी ईव्हीएमवरती का पडलं? मला वाटतं राजू पाटीलच्या गावामध्ये एकही मत मिळालं नाही असं मला अजिबात वाटत नाही। मी आता माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर असं काही झालेलं नाही आहे। राजू पाटलांना मतं मिळालेली आहेत, त्याच्यामुळं अर्धवट माहितीच्या आधारे कदाचित हे वक्तव्य असावं। आणि 8 वेळा निवडून आलं म्हणजे 9व्या वेळेला आलंच पाहिजे असं काही नाही आहे ना। अनेक ठिकाणी जनतेने त्या ठिकाणी 4-4, 5-5 टर्मच्या आमदारांना पराभूत केलेलं आहे। त्याच्यामुळं जनता जेव्हा परिवर्तन करत असते त्यावेळेला त्या परिवर्तनात सगळे त्या ठिकाणी वाहून जात असतात आणि ज्यांच्यावर विश्वास आहे, जे काही परिवर्तनाला त्या ठिकाणी साजेसे असणारे लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार असतील त्यांना लोक निवडून देतात। त्याच्यामुळे दोनही गोष्टी मला वाटतं या ठिकाणी विसंगत आहेत असं मला वाटतं। RSSचं एक नेते मला भेटले, ते देखील असं म्हणत होते की इतना सन्नाटा क्यों आहे, अशा पद्धतीने की म्हटलं होतं। कारण की RSSनं मोठ्या प्रमाणात काम केलं असं तुमच्याकडून वक्तव्य केलं जात होतं। भाजपचे अनेक नेते आणि महायुतीतले अनेक नेते म्हणत होते, परंतु राज ठाकरे म्हणतात की RSSचे नेते भेटल्यानंतर मला अशा पद्धतीने म्हणत होते। मला वाटतं RSSचे कोण नेते भेटले मला माहीत नाहीत, भेटले की नाही हेही मला माहीत नाहीत। आता RSSचा नेता आणि राज ठाकरे साहेब यांच्यामध्ये झालेलं ते संभाषण आहे, ते दोघांनाच माहीत आहे। एकतर तुम्ही राज ठाकरे साहेबांना विचारा किंवा RSSचा कोण नेता आहे ते विचारून त्यांच्याकडे जा, ते स्पष्टीकरण योग्य होईल। जी गोष्ट मला माहीत नाही, RSSचा नेता गेला की माहीत नाही, बोलला की माहीत नाही, त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं संयुक्तिक आहे असं वाटत नाही। अजितदादांचे 4 ते 5 आमदार येतील अशी शक्यता असताना अजितदादांना 43 आमदार कसे आले, असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला। मला वाटतं त्यांचे कसे आले यापेक्षा आपला कसा एकही आला नाही याच्यावर जास्त विचार केला तर ते पक्षहिताचं आहे। त्याच्यामुळे दुसऱ्याकडे जास्त लक्ष ठेवण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष ठेवून आपले आले नाहीत ते येण्यासाठी काय करायला पाहिजे याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ते चांगलं राहील।
मध्ये अनेक भाजपमधल्यांनी अनेक जणांवरती आरोप केले, तेच भाजपमध्ये गेले किंवा मंत्रिमंडळामध्ये आहेत अशा पद्धतीने टीका केलेली. त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा नारायण राणे असतील, इतरांची त्यांनी नावं घेतली आणि नावं घेऊन त्यांनी सांगितले की हे तुम्हाला चालतात, मग आमचे असं ह्या पद्धतीने बोलले. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट आपल्या सोयीचा असेल त्यावेळेला तो चांगला असतो, आपल्या सोयीचा नसेल तेव्हा तो वाईट असतो. पण राजकारणामध्ये नेते इकडून तिकडे जात असतात. आता नारायण राणे साहेब शिवसेनेत होते, विखे पाटील पण शिवसेनेत कधी काळी होते आणि त्याच्यामुळं प्रत्येक पक्षात गुणदोष प्रत्येकामध्ये छोटे मोठे त्या ठिकाणी असतात. म्हणून त्या ठिकाणी लगेच त्यावरनं अनुमान काढणं हे योग्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. दुसऱ्याला दुश्मनी दोष देण्यापेक्षा आपलं दुरुस्त करणं हा मला वाटतं या सगळ्यावर चांगला नामी उपाय आहे, तो केला पाहिजे असं मला वाटतं. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर कुठेतरी भाजपची आणि मनसेची महानगरपालिकेसाठी युती होईल अशी चर्चा होती, परंतु आज अजितदादांवरती आणि भाजपवरती मोठ्या प्रमाणात टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे. मात्र शिंदेंवरती टीका नाही केलेली. कुठेतरी महानगरपालिकेसाठी भाजपऐवजी शिंदेंची युती होईल का असं तुम्हाला काय वाटते त्याबद्दल? नाही, मला वाटतं एखाद्या वक्तव्यावरनं किंवा टीकेवरनं युती होणार नाही की युती होणार अशा प्रकारचं अनुमान काढणं योग्य ठरणार नाही. युती करायची असेल तर तिन्ही महायुतीच्या पक्षाचे नेते एकत्रित बसतील, आमच्या वरिष्ठांना त्या ठिकाणी सांगतील आणि नंतर वरिष्ठांची मान्यता घेऊन महायुती कोणाबरोबर जायचं आहे ठरल्यानंतर या पुढच्या गोष्टी होऊ शकतात. परंतु एका टीकेमुळं लगेच होणार किंवा होणार नाही याचा अनुमान बांधणं योग्य होणार नाही. चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांची काल एका लग्नामध्ये भेट झाली. त्या लग्नावरून तर्कवितर्क काढले जात आहेत त्या भेटीवरून की पुन्हा एकदा शिवसेना भाजप एकत्रित येऊ शकते किंवा सुवर्ण क्षणाची आम्ही वाट पाहतोय अशा पद्धतीच्या बातम्या वगैरे यायला लागलेल्या आहेत. तुमचं काय यावरती प्रतिक्रिया आहे? कारण की जुनी तर्कवितर्क काढणारे अनेक लोक आहेत, बातम्या देणारे आपण आहात, त्याच्यामुळे मी काय त्यावर बोलणार. उलट महाराष्ट्रामध्ये एक राजकीय संस्कृतीनी परंपरा आहे. एखाद्या लग्नात आल्यानंतर विरोधी पक्षाचा नेता असला तरी आपण एकमेकांचा आदर करतो, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि त्याच्यामुळे एका लग्नात नमस्कार केला, एकमेकांविषयी आदराने बोललं तर त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. लगेच तर्कवितर्क काढून अनुमान काढणं योग्य नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.